अंबरनाथ नगर परिषदेतील कंत्राटी जवानांच्या बातम्या मी वारंवार ऐकतोय। त्यांच्या बाबतीमध्ये जी हेंडसाळ चालू आहे त्याची मला खूप चिंता वाटते। आणि या शहरातील या नगर परिषदेचे प्रशासन आहे आणि या शहरातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची मला शरम वाटते। नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी राज असरोडकर। माझ्या पाठीमागे अंबरनाथ नगर परिषदेचं अग्निशमन केंद्र आहे आणि आपण बघू शकता एक सुसज्ज अशी इमारत चिंचपाडा भागामध्ये मी सध्या आहे। या भागामध्ये एक सुसज्ज अशी एक इमारत उभी केलेली आहे। एक मोठं प्रांगण आहे आणि आपल्याला अग्निशमन गाड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा ती वाहनं आपल्याला दिसतायत। लोकप्रतिनिधींचा जो त्यांना रस असतो तो इमारती उभ्या करण्यामध्ये असतो, वाहन खरेदी करण्यामध्ये असतो। परंतु आज अंबरनाथ नगर परिषदेचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांची अग्निशमन व्यवस्था ही कंत्राटी कामगारांच्या भरवशावरती सध्या चाललेली आहे। अंबरनाथ नगर परिषदेतील जवानांना 2-2 महिने वेळेवर पगार दिला जात नाही। त्या नगर परिषदेत चक्रा मारून अधिकाऱ्यांच्या विनवण्या करून कंत्राटदारांची अपमानास्पद बोलणी ऐकल्यानंतर त्यांना पगार दिला जातो। आज या नगर परिषदेतील अग्निशमन जवानांचं जे कंत्राट आहे त्या कंत्राटदाराचं कंत्राट संपलेलं आहे, नवीन कंत्राट काढले गेलेले नाही आहे। त्यामुळे उद्या जर एखादी दुर्घटना शहरात घडली तर हे जे कंत्राटी जवान आहेत, अग्निशमन जवान, हे कोणाच्या भरोशावर जोखीम पत्करून त्या आगीमध्ये आग विझवण्यासाठी जातील? कारण त्यांच्याही जीवाचा प्रश्न आहे। उद्या काही झालं तर प्रशासन हात वर करायलाही कमी करणार नाही। त्यामुळे त्यांच्या जीवाची जोखीम ही मोठी आहे। या कंत्राटी कामगारांना अग्निशमन जवान समजलं जात नाही, त्यांच्याकडे कंत्राटी कामगार म्हणूनच बघितलं जातं आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न सुद्धा कंत्राटी कामगार म्हणून प्रलंबित राहतात। 2-2, 3-3 महिने यांना पगार मिळत नाही। आपण अंबरनाथ नगर परिषदेचा जर विचार केला तर 2 महिने ह्या कामगारांना पगार नव्हता। का तर कॉन्ट्रॅक्टरचा जे मुदतवाढ आहे ती त्याला मिळालेली नव्हती, मुदत संपलेली होती आणि त्यानंतर समीक्षा नावाच्या एका दुसऱ्या कंत्राटदाराला ते काम सोपवण्यात आलं। त्या समीक्षा कंत्राटदाराची मुदत सुद्धा 7 ऑगस्टला संपलेली आहे। आजच्या तारखेला अंबरनाथ नगर परिषदेत अग्निशमनचं कुठलंही कंत्राट अस्तित्वात नाही आणि या शहरातल्या लोकप्रतिनिधींना त्याचं काही देणं घेणं नाही आहे। या शहरामध्ये खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी स्वतःला इन्फ्रामॅन, कार्यसम्राट अशा बिरुदाली स्वतःच लावून पोस्टरबाजी करत असतात। मात्र या लोकप्रतिनिधींना ना जनतेच्या जीवाची काही पर्वा आहे, ना कामगारांच्या समस्यांची काही देणं घेणं आहे। ते फक्त सत्ता आणि त्या सत्तेतून अर्थकारण या दोनच गोष्टीमध्ये मशगूल आहेत। प्रशासनाकडे जर आपण विचारणा केली तर आपल्याला एकच कारण कळतं, सरचं काम चालू आहे, सरमध्ये आम्ही गुंतलेलो आहोत। आता मुद्दा असा आहे की उद्या या शहरामध्ये जर एखादी मोठी आगीची दुर्घटना जर आजच्या तारखेला जर झाली तर हे अपेक्षा कोणाकडून करणार? तर त्या कंत्राटी कामगारांकडून। परंतु त्यांच्याकडे ऑर्डर नाही आहे, कुठलीही कंपनी नाही, त्यांचं काम संपलेलं आहे। त्यांना ह्या कामाचा पगार मिळेल की नाही मिळेल याची शाश्वती कोणीही देत नाही। कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्ही फोन करा, संपर्क साधा, हात वरती करतात, आम्हाला याच्याबद्दल काहीच माहीत नाही। मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी मीडिया भारतने जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांनी ह्याचं कंत्राटाचा कालावधी संपलाय हे मला माहीत नाही आणि मी माहिती घेतो असं त्यांनी उत्तर दिलं। या आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की या कंत्राटी कामगारांना कंत्राटी कामगार न समजता अग्निशमन परमनंट अग्निशामक जवान आहेत त्याप्रमाणेच त्यांचा सगळा व्यवस्थित मान सन्मान दिला गेला पाहिजे। त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली पाहिजे। त्यांना मिनिमम वेजेस ॲक्ट प्रमाणेच पगार आणि इतर सवलती दिल्या गेल्या पाहिजेत। ही सर्व संपूर्णपणे आपल्या माध्यमातून मी मागणी करतोय। अंबरनाथ नगर परिषदेतील कंत्राटी जवानांच्या बातम्या मी वारंवार ऐकतोय। त्यांच्या बाबतीमध्ये जी हेंडसाळ चालू आहे
त्याची मला खूप चिंता वाटते. आणि या शहरातील या नगर परिषदेचे प्रशासन आहे आणि या शहरातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची मला शरम वाटते. हे जे कंत्राटी कामगार म्हणून तुम्ही ज्यांच्याकडे बघता ते अग्निशमन जवान आहेत आणि अग्निशमन जवान म्हणूनच अंबरनाथ नगर परिषद त्यांच्याकडे बघेल आणि त्यांचे पगार पाण्याचे, इतर सोयी सुविधांचे, त्यांच्या सुरक्षेचे जे सगळे उपाय आहेत ते प्रशासन करेल. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड या सगळ्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघतील अशी अपेक्षा आहे.